पुण्यातील दापोडी परिसरात 1021 मिलीमीटर लांबीचा जगातील सर्वात लांब बिनविषारी कॉमन इंडियन वुल्फ स्नेक आढळून आला असून या विक्रमी नोंदीचे संशोधन हर्पेटॉलॉजी नोट्स या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झालंय. कराड तालुक्यातील कालगावच्या सरपंचाने मित्रावर गोळीबार करून पळ काढल्यानंतर सातारा गुन्हे शाखेने अहिल्यानगरमधील एका लॉजवर मध्यरात्री छापा मारून सरपंचासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल अवघ्या 36 तासात दिल्ली व मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी मिरज ते दिल्ली दरम्यान 15 डब्यांची विशेष किसान रेल दर शनिवारी धावणार आहे. मुसळधार पावसामुळे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यातील धबधबे फेसाळून वाहू लागल्याने निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे. संत तुकाराम महाराजांचे निष्ठावंत शिष्य श्री संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रांजणी येथे आगमन होताच प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करून उत्साहात स्वागत करण्यात आले.